ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे आणि पंकजा मुंडे या बैठकीसाठी उपस्थित आहेत। मंत्री छगन भुजबळ सुद्धा उपसमितीच्या बैठकीला उपस्थित आहेत। ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीसाठी या समितीचे अध्यक्ष उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत, अतुल सावे उपस्थित आहेत, पंकजा मुंडे उपस्थित आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित असल्याचं दिसतंय, तर मंत्री छगन भुजबळ सुद्धा उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। संदीप, साधारण कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते याचा एक अंदाज असेल त्याविषयी बोलूया, आणि मग आतापर्यंत नेमकी काय चर्चा झाली, काही अपडेट बैठकीतून बाहेर आलेत का? खरं तर उपसमिती ही गठीत झाल्यानंतर विक्रांत पहिल्यांदाच या समितीची बैठक होते आणि त्यामध्ये फक्त 2 मंत्री उपस्थित नाहीत, गुलाबराव पाटील आणि दत्ता भरणे, उरलेले 6 मंत्री उपस्थित आहेत। एकूण 8 मंत्र्यांची ही ओबीसी उपसमिती आहे। अध्यक्ष आहेत त्याचे चंद्रशेखर बावनकुळे। गठीत झाल्यानंतर ही पहिलीच आहे समिती आणि त्यातच छगन भुजबळ यांची उपस्थिती ही अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण एका कॅबिनेटला त्यांनी बहिष्कार टाकलेला होता, कालच्या कॅबिनेटला ते उपस्थित होते, मात्र कोर्टात देखील जाणार छगन भुजबळ। असं असताना देखील या उपसमितीच्या बैठकीला स्वतः छगन भुजबळ हे उपस्थित आहेत, त्यामुळे त्याला देखील मोठं महत्त्व आहे। ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये उपसमितीनं जाऊन त्यांची भेट घेतली होती किंवा जे GR काढण्यात आले होते त्यामध्ये उपसमितीचं मोठं काम होतं किंवा त्यांचे निर्णय जे होते ते महत्त्वपूर्ण होते। त्यामुळे आजच्या पहिल्या बैठकीमध्ये ओबीसी समाजासाठी काही मोठे निर्णय उपसमिती ही घेते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सगळे मंत्री जे आहेत ते आता म्हणजे 6 मंत्री जे आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत। दुसरं महत्त्वाचं, ही बैठक संपल्यानंतर गणेश हाके देखील चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याचं समजतंय। एकंदरीत परिस्थिती बघितली तर मराठा समाजाचं आंदोलन वेगळं आणि ओबीसी समाजाचं वेगळं, त्यातच ओबीसी समाजामध्ये देखील वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। गणेश हाकेंचं वेगळं, छगन भुजबळ यांचं एकला चलो रे, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी देखील वेगळी एक बैठक काही दिवसांपूर्वी मुंबईत घेतली होती। त्यामुळं वेगवेगळे हे सगळे मतप्रवाह जे आहेत ते ओबीसी समाजामध्ये पाहायला मिळतात। मात्र या सगळ्यांना एकसंध ठेवण्यासाठीचा मोठा काही निर्णय आज ही उपसमिती घेते का हे बघणं महत्त्वाचं आहे। बावनकुळे यांच्या दालनामध्येच या बैठकीला सुरुवात झाली आहे। जवळपास अर्धा तास झाली आहे ही बैठक सुरू होऊन, आणि ही बैठक संपल्यानंतर अधिकृतपणे माध्यमांना सांगितलं जाईल काय मोठे निर्णय घेतले। मात्र जे ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यावर खरं तर ठाम आहेत, आणि सरकारनं जे GR काढलेले होते त्यामध्ये पात्र आणि सरसकट असे 2 वेगवेगळे शब्द 2 GR मध्ये वापरले होते। त्याची खरं तर नाराजी छगन भुजबळ यांची होती, आपल्याला माहिती आहे, आणि त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलेलं होतं। त्यामुळं आज छगन भुजबळ या बैठकीमध्ये काही मुद्दा मांडतात का आणि सरकार दरबारी त्यांचा मुद्दा मान्य केला जातो का, त्यांची नाराजी दूर केली जाते का बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या समितीमध्ये, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अतुल सावे असतील, गणेश नाईक, पंकजा मुंडे हे मंत्री देखील आजच्या या उपसमितीच्या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळं अजून थोडा वेळ बैठक चालली आणि बैठकीनंतरच आपल्याला समजू शकेल नेमका काही मोठा निर्णय घेतलाय का किंवा जी काही चर्चा झाली असेल या बैठकीमध्ये त्याबाबत। विक्रांत, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।